आपल्या भारताला कलेची फार मोठी परंपरा आहे. चित्रकलेची, शिल्पकलेची, सर्वच आदिम काळापासूनची चित्र म्हणजे भीमबेटकामध्ये आहेत, महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी आहेत, अजंठा वेरूळची चित्र आहेत, शिल्प आहेत, तिथपासून ते अगदी आत्तापर्यंतची सुद्धा. आणि आपल्या भारतातलं सर्वात गौरवस्थान म्हणजे सर जे स्कूल ऑफ आर्ट, की ज्याची स्थापना 1857 साली झाली. आणि अखिल भारतामध्ये वेगवेगळे चित्रकार आणि शिल्पकार हे मूलतः पूर्वी हे जे.जे.मधून शिकून गेले. त्यामुळे या जे स्कूल ऑफ आर्टचं फार मोठं योगदान हे भारतातल्या चित्रकलेच्या इतिहासाला आहे. सौंदर्य दृष्टिबोध आपल्याकडे फार पूर्वीपासून होता, परंतु आज आपण तो घालवून बसलेलो आहोत. आपण प्रत्येक गोष्टीकडे ना युटिलिटीच्या दृष्टिकोनातून बघतो, म्हणजे उपयोगितेच्या दृष्टिकोनातून. म्हणजे लाखो रुपये खर्च करून किंवा करोडो खर्च करून एखादं घर घेईल, तो मोठं फर्निचर करेल, परंतु काही हजार किमतीचं चित्र घरात लावणार नाही. विशेषतः सर्व कलांमध्ये चित्रकलेच्या बाबतीतची उदासीनता जी आहे ना, ही लोकांमध्ये आज वाढताना दिसते. ती कमी व्हायला पाहिजे. आपण मंदिरं करतो, पाहतो, आपण पॅलेस पाहतो, निसर्ग सौंदर्य पाहतो, जाणीव नाही आहे का? आहे. आपण म्युझियम बघतो, परंतु आर्ट गॅलरी किती जण बघतात? किंवा चित्रकाराचं प्रदर्शन बघायला किती जण जातात? जात नाहीत. ह्याच्यावरून लक्षात येतं की आपण हे घालून बसलोय की काय. हा करिअर ऑप्शनच्या दृष्टिकोनातून विचार केला जाताना तीच गाडी अडते. माझ्या स्वतःकडे इतकं काम आहे ॲज अ करिअर म्हणून की मी या जन्मात पूर्ण करू शकणार नाही, एवढं माझ्याकडे काम आजही आहे. वस्तुस्थिती अशी आहे की तुम्ही जेव्हा आत्मसात करता कुठलीही कला, तर त्यावेळी त्या कलेमध्ये तुमचं स्वतःचं योगदान किती आहे त्याच्यावरती तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळणार आहे. कुठलीही डिग्री घेतल्यानंतर आपण बँकेत काम करू शकतो किंवा कुठे काम करू शकतो असं नाही आहे. चित्रकलेतल्या डिग्रीला किंवा डिप्लोमाला हा केवळ कागदाच्या सर्टिफिकेटला किंमत नाही. तुमच्या हातामध्ये काय कला आहे त्याच्यावरती तुम्हाला तुमचा रिझल्ट दिसून येणार आहे. त्यामुळे करिअर म्हणून करायचं झालं तर कोणत्याही कलाकाराला विचार पहिल्यापासून करायला लागेल की शालेय जीवनापासून या क्षेत्राबद्दल मी माझं काय योगदान दिलं आहे, काय अभ्यास मी केलेला आहे, किती माझी तयारी झालेली आहे, त्याच्याप्रमाणे मी पुढे काम करू शकतो. थोडंसं याच्यामध्ये तसं इंडस्ट्री म्हणता येणार नाही, काही प्रमाणात होते. त्याला आपण कमर्शियल फील्ड म्हणतो किंवा म्हणजे अप्लाइड आर्ट म्हणतो. ती एक वेगळी इंडस्ट्री डेव्हलप होत असते. किंवा ॲनिमेशन म्हणतो, ती एक वेगळी इंडस्ट्रीसारखीच डेव्हलप होते. आणि चित्रकला हा विषय असा आहे की खूपसा तो इंडिव्हिज्युअल डेव्हलपमेंटवरती आहे. म्हणजे काही प्रमाणात या क्षेत्रामध्ये इंडिव्हिज्युअलिटी पण आहे की माझं काम हे माझ्या पद्धतीचं, त्याचं काम हे त्याच्या पद्धतीचं. त्यामुळे ह्याला इंडस्ट्री म्हणून पाहता येणार नाही.